मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेठ बाजार रोड, नागपूर। नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे पिंकी खानोरकर आणि आता बघूया काही सविस्तर बातम्या। नगर जिल्ह्यातील शेगाव शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सरकारने मंजूर केलेल्या जवळपास 72 कोटी रुपये खर्चाच्या शेगाव पाणी पुरवठा योजनेचे काम चुकीच्या ठेकेदाराला दिल्याचा आरोप करत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने तहसीलदार यांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे। शेगाव शहराला 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे शेगाव शहराला स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन असावी अशी मागणी होते आहे। शासनाने 72 कोटी रुपयाची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सरकारने मंजुरी केली आहे। या योजनेचा ठेका इंद्रायणी कंस्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आला होता, मात्र या ठेकेदारावर काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील द्वारवा नगर परिषदेने गुन्हा दाखल केला आहे। असे असतानाही शेगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन राऊत यांनी या ठेकेदाराला काम दिले आहे। काम देऊनही काम सुरू झाले नाही, त्यामुळे शेगाव शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रमुख साईनाथ थाट कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले असून शेगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी या अगोदरच यवतमाळ जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारास हे काम देऊन मुख्य अधिकाऱ्यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे। गोदावरी महामंडळाने एक अशा प्रकारचं परिपत्रक काढलं होतं की जायकवाडी धरणामध्ये वरच्या नाशिक आणि नगरच्या धरणामधून पाणी सोडलं पाहिजे। 8.6 TMचे पाणी आपलं हक्काचं पाणी आहे, समन्वय पाणी वाटपाचे आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी झाले होते, परंतु ते दिलं सोडून आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत यांनी असं सांगितलं गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाने की मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामुळे पाणी सोडण्यासाठी पाणी सोडता येते त्याला स्थगिती दिलेली आहे आणि मराठा आंदोलनामुळं शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे अशा प्रकारचं चुकीचं परिपत्रक यांनी काढलं आणि त्या चुकीच्या परिपत्रकामुळे आमची मराठा समाजाची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झाली। आमच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना घेराव घातला होता आणि ती माफी जाहीर माफी या परिपत्रकात ज्या शासनाने काढली, ज्या गोदावरी पाटबंधारे महामंडळाने काढली त्यांनी त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे। त्यांनी ती माफी मागितलेली आहे आणि जे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता की जायकवाडीला आम्ही पाणी सोडतोय पण मराठी याच्यामध्ये पाणी सोडू देत नाहीत, अशा प्रकारचं खोटं चुकीचं वातावरण आमच्या मराठा समाजाविषयी करण्याचा प्रयत्न या शासनाने म्हणजे झारीतले शुक्राचार्य गव्हर्नमेंटचे अधिकारी हे आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुबनवार हे तिरुमनवार अशा प्रकारचे ह्या अधिकाऱ्यांनी या प्रकार केलेला आहे। त्यांची जाहीर माफी आणि आम्ही आता परत मागितलेलं काय सुबनवार साहेबांनी जे लिहिलेलं आहे, जे परिपत्रक काढलेलं आहे त्याची सही आहे त्याच्यावर, त्याला निलंबित केलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती। त्यापर्यंत त्यांनी जाहीर माफी मागितलेली मराठा समाजाच्या भावना दुखावल्यामुळं, परंतु अशा प्रकारचं परिपत्रक गव्हर्नमेंटचं काढणं आणि ते बाहेर जाणं समाजाच्या भावना दुखावणं हे कदापि मराठा समाज सहन करणार नाही आणि म्हणून मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेराव घातला आणि हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत, त्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत। मी मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक प्राध्यापक चंद्रकांत भराट। काल दिनांक 23/11/2023 पासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषणाचं कारण असं की शेवगाव शहराला 16 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो व शेवगाव शहराला नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असून ती सदर मंजूर पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश जून महिन्यात दिलेला गेलेला असतानाही आज काय त्या योजनेचं काम चालू झालेलं नसून मुख्य अधिकारी सचिन राऊत हे मनमानी कारभार करतात व स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मुजोरी करतात। हे मुख्य अधिकारी यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असून की शेवगाव शहराला किती दिवसात पाणी पुरवठा होतो ही कल्पना असताना देखील मुख्य अधिकारी ह्या गोष्टीकडे लक्ष घालत नसून आम्ही दिनांक 15/11/2023 रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतरही त्याच्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नसून कुणावरही कारवाई केलेली नसून सदर या कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आम्ही 23/11/2023 रोजी शेवगाव तहसील कार्यालयाचे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। 2 दिवसामध्ये आपल्याला कोणी भेटायला तहसीलदार सोडून कुणीच नाही आलेलं आम्हाला नाही। निलेश लंके साहेब आले होते, त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला, त्यांनी प्रांताला त्यांना तहसीलदारांना
सूचना केल्यात. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश लवाट, एक शेवगावचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आज या ठिकाणी आशुतोषजी डाळे आमचे आणि साईनाथजी आधार एक तातडीचे असे तालुक्याचे प्रश्न मांडायला या ठिकाणी बसलेले आहेत. गेली 5 वर्षापासून शेवगाव तालुका हा पाण्याच्या टंचाईपासून अतिशय ग्रस्त आहे. दूषित पाणी असेल, 8-9 दिवसाच्या पुढं पाणी येत होतं. आज तब्बल अशी परिस्थिती आहे शेवगावमध्ये, अक्षरशः 16 दिवशी पाणी येतं. धरण उशाला कोरड घाशाला अशी आमच्या तालुक्यावर आज उपासमारीची वेळ आलेली. मला सर्वसामान्य कुटुंबाचं एक सोपं उदाहरण द्या. 10 लोकांचं कुटुंब आहे, त्याच्यात त्या बिचारा 500 लिटरची टाकी देऊन त्याच्या दारात मांडलेली. ते 10 लोक 15 दिवस 500 लिटरमध्ये काय धुणार, काय खाणार, कशी आंघोळ करणार आणि काय स्वयंपाक करणार, असा ज्वलंत प्रश्न आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती सुरू असतानाही सुद्धा आमदार खासदार फक्त लोकांना फराळ जेव घालण्यात आणि पुरी मिसळमध्ये गुंतवण्यात व्यस्त झाले आहेत. तुम्हाला जर माझं असं म्हणणं एक नागरिक म्हणून, तुम्हाला जर एवढे पैसे जादा झाले असतील, फराळ वाटायचे असतील, तर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या पंक्ती उठवा. तुम्ही तालुका आणि जिल्ह्याला रोज गावजेवण घाली जा. पण आम्हाला आमची तातडीचे प्रश्न जे आहेत, आम्हाला 16 दिवशी पाणी येतं आहे. पाथर्डी आमच्या लगतचा तालुका, बांधावरचा आमचा भाऊ, आमच्या पाथर्डी तालुक्याला 4थ्या दिवशी पाणी येते आणि शेवगावला 16 दिवशी पाणी येते. आज रस्त्यांची अशी दुरावस्था आहे, कुठल्याही प्रकारचा शेवगावमध्ये येणारा अंतर्गत एकही रस्ता आज सुसज्ज नाही आहे. त्याच्यावर भयंकर असे खड्डे झाले आहेत, मनकेचे त्रास, लोकांना व्याधी अशा सुरू झाले आहेत. आणि अशा प्रकारे आमदाराचं कुठल्याही प्रकारचं इथं लक्ष नाही आहे. धनगर समाजाला डिवचून असे वातावरण निर्माण करण्याचे काम कोण करते आहे हे शोधावं लागेल, असं गोपीचंद्र पडाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत आणि सरकारकडे पण मागणी करीत आहोत. 21 तारखेच्या घटनेवरून धनगर समाजाला डिवचून असे वातावरण निर्माण करण्याचे काम कोण करते आहे हे शोधावं लागेल, असं पडाळकर म्हणाले. तर कोणत्याही हिंसेचे आम्ही समर्थन करत नाही, तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहे आणि हे शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली आहे. जालन्याच्या पार्श्वभूमीवर माझी मागणी ही आहे की जिल्हाधिकारी महोदयांना धनगर समाजाचे प्रतिनिधी आदल्या दिवशी जाऊन भेटले होते की तुम्ही आमचं जो मोर्चा येणार आहे निवेदन द्यायला, त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारायला माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा त्यांचे सक्षम अधिकारी यांनी यावं. ते आलेच नाहीत, कुणी आले नाहीत म्हणून गोंधळ झाला. तुम्ही तर सगळे प्रत्यक्षदर्शी त्या दिवशी होता. हे असं कशासाठी घडलं, हे कोण नेमकं करतंय? अदृश्य शक्ती कोण अधिकाऱ्यांच्या पाठीमागं आहे का, की जी महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करते? धनगर समाज तर शांत समाज आहे, अशांततेच्या मार्गाने कधीच जात नाही. गावामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावतो, स्वतः अन्याय कधी करत नाही. जर कोणी अन्याय केला तर त्या ज्यांना अन्याय केला त्याच्या विरोधात ठामपणे उठतो. मग धनगर समाजाला असं डिवचून वातावरण गढूळ करण्याचा कोणी प्रयत्न करताय का? याच्या पुढे जाऊन 4 वाजता मी माननीय ॲडिशनल SP साहेबांशी बोललो, आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोललो. तर ॲडिशनल SP साहेब म्हणले एवढं काही नुकसान नाही आहे, 2-4 कुंड्या फुटलेत आणि एका गाडीचं नुकसान झालं आहे, तर आम्ही किरकोळ केस दाखल करतो, 10 लोकांची नावं द्या. मी माननीय बळीराम तात्या खटके आणि दीपक बोराडे आणि अन्य सहकाऱ्यांशी बोललो की म्हटलं आपल्याला कायद्याप्रमाणे जायचं आहे, तर आपले 10 लोकांची नावं तुम्ही माननीय ॲडिशनल SP साहेबांना द्या. आम्ही 10 लोकांची नावं दिली. 4 वाजल्यापासून हे आमचे सगळे समाज बांधव तिथं बसून आहेत, बसून घेतले पोलिसांनी. आणि परत जेव्हा IG आले, इथं IG आल्यानंतर काय किल्ली फिरली की त्यांनी 36 लोकांची नावं घेतली. हे कुणी नावं तुम्हाला दिली? ज्या अधिकाऱ्यानं फिर्याद दाखल केली त्यांच्या समोर मी 100-200 लोक गोळा करतो, त्यामध्ये जे 36 जण असतील त्यांनी हे ओळखावं की हे मी नावं दिलेले आहेत. म्हणजे यांच्या पाठीमागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहेत. IGंशी मी फोनवरती बोललो, रात्री शेवटचं 10:26 मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं 36 लोकांची नावं घ्यायला लागलाय. त्यामध्ये OBC बांधव आहेत की जे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी नव्हते, त्यांनी पाठिंबा फक्त दिला होता, यांची नावं पण तुम्ही घेताय. म्हणजे या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं कुणीतरी अदृश्य शक्ती असावी अशी मला शंका आहे. म्हणून मी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती केली की यांची चौकशी मुळात जाऊन करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 9 वर्षात केलेले विकास कामाबद्दल रथाच्या माध्यमातून जनजागृती करत नागरिकांना कोणकोणत्या क्षेत्रात काम झालंय हे दाखवण्यासाठी संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये 7 रथ फिरवल्यात असून या रथाचे आज उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. भारत संकल्प यात्रा साठी आलेले 7 रथ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या रथांना भेटी दाखवून आम्ही
प्रत्येक तालुक्यामध्ये हा रथ पाठवत आहोत। या रथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा सभा घेतली जाईल। केंद्र सरकारच्या 39 या वेगवेगळ्या योजना त्याची नोंद केली जाईल आणि एवढाच नाही तर त्या नोंदीनंतर त्यांना लाभ कसा मिळेल याचं प्रशिक्षण दिलं जाईल। याची एक महत्वाची योजना जी केंद्र शासनाची नवीन शेतकऱ्यासाठी आहे, नॅनो युरिया आपण म्हणतो किंवा नॅनो फर्टिलायझर। आता युरियाची गोणी 2260 रुपयाला असते, पण त्याला सबसिडीमुळे साधारण 250 रुपयाला किंवा 270 रुपयाला ती गोणी मिळते। पण सबसिडी कमी व्हावी म्हणून प्रत्येक गाडीवरती आपण ड्रोन ठेवलेला आहे। हा ड्रोन आहे आणि याचा प्रत्यक्ष करणारा म्हणजे 500 लिटरची बॉटल त्याचा इथं वापर करो, त्याचा यूज कसा करता येईल हे सुद्धा शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आज अभिवादन केले आहे। मोठ्या संख्येत यावेळी नागरिक उपस्थित होते। हेलो हेलो हेलो, हाँ बोला मैडम। समाजाची बदनामी झाल्याने मराठा क्रांती मोर्चा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा या मागणीवर आज ठाम आहे। समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने आंदोलन करण्यात आले। अधिकाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चा समोर हात जोडून मागितली देखील माफी। जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनीच खोडा घातल्याचं समोर आलं आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत पाणी सोडू नये असे पत्र शासनाला लिहिले आहे। हा प्रकार उघड झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी कार्यकारिणी अभियंता यांचा घेराव घातला, जाब विचारला। आंदोलकाचा आणि पाणी सोडवण्याचा काहीतरी संबंध नसून तातडीने पाणी सोडावं अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे। राजाराणी चौकात वायुसेना अधिकारी आणि एका पक्षातील मोठ्या नेत्याच्या कारचा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत होंडा सिटी कार चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेत सुदैवाने मोठा अपघात टळला। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होणारा असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी परित्रण पाठाचे आयोजन करण्यात आले आहे। या परित्रण पाठाच्या आयोजनाच्या संदर्भात माजी नगरसेवक ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। मुंबई महानगरपालिका कोविड ऑक्सिजन घोटाळ्यात आता पोलिसांनी रोमिन छेडा यांना अटक केली आहे। मुंबई महापालिकेच्या पेविंग घोटाळ्यात हेच रोमिन छेडा होते। त्यांची कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात आली होती असा किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे। मुंबई महापालिका कोविड ऑक्सिजन घोटाळ्यात आता पोलिसांनी रोमिन छेडाची अटक केली आहे। मुंबई महापालिकेचा पेंग्विन घोटाळ्यात हेच रोमिन छेडा होते, त्यांची कंपनी ब्लॅकलिस्टेड करण्यात आली होती। आदित्य ठाकरे साहेब हिशोब तर द्यावाच लागणार। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। आपण बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। नमस्कार। रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिवतीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड जामठा स्टेडियम सहारा सिटी के पीछे। NMRDA विद RL प्लॉट्स, RM amenities, ड्रिंकिंग वाटर, ड्रेनेज एंड सीवेज, एंट्रेंस गेट, इलेक्ट्रिसिटी, SDBC रोड, ओपन स्पेस,
Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address: plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mantra Showroom, Nagpur. हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2, मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313।